बद्दा कड़वा है, मोदी साला कड़वा है, भीम का बद्दा कड़वा है, नरेंद्र मोदी भड़वा है, भीम का बद्दा कड़वा है, मोदी साला भड़वा है। शामिल हुआ, शामिल हुआ, शामिल हुआ। छत्रपती शिवाजी महाराज मोदी साला भड़वा है, मोदी साला भड़वा है। धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा आलाच पाहिजे, नरेंद्र प्रधानाचा राजीनामा आलाच पाहिजे। खाली मुंडका वरी पाय, खाली मुंडका वरी पाय, खाली मुंडका वरी पाय, खाली मुंडका वरी पाय। मुर्दाबाद, मुर्दाबाद, अरे मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, अरे जय 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 भीम, जय भीम, अरे जय 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 भीम, जय भीम। अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय। दिल्ली पोलीस हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय, अरे दिल्ली पोलीस हाय हाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नरेंद्र मोदी राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो. नरेंद्र मोदी राजीनामा दो। आणि या धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, शिक्षण मंत्री आता करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, दिल्ली पोलीस करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, दिल्ली पोलीस करायचं काय? खाली मुंडका वरी पाय। दिल्ली पोलीस हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय। जय बाळासाहेब आंबेडकर हम तुम्हारे साथ हैं, आंबेडकर आंबेडकर हम तुम्हारे साथ हैं।
कडवा है मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 अरे मोदी और कुत्ता है सबका मुंह में लेता है मोदी का वरी कुत्ता है सबका मुंह में लेता है मुर्दाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय हो अरे नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है सबका मुंह में लेता है सबका मुंह में लेता है जय हो जय हो मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो अरे नीम का पत्ता कड़वा है मोदी साला भड़वा है नीम का पत्ता कड़वा है मोदी साला भड़वा है अरे मोदी आरएसएस का कुत्ता है सबका मुंह में लेता है मोदी आरएसएस का कुत्ता है सबका मुंह में लेता है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो अरे जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय इन्कलाब खाली मुंडावरी पाय धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय खाली मुंडावरी पाय या मोदींचं करायचं काय खाली मुंडावरी पाय या दिल्ली पोलीसचं करायचं काय खाली मुंडावरी पाय दिल्ली पोलीस हाय हाय दिल्ली पोलीस हाय हाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो अरे एक किती वेळेला नरेंद्र मोदींचं करायचं काय खाली मुंडावरी पाय व्यवस्थेचा वाटोळा करणाऱ्या धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय खाली मुंडावरी पाय इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद सत्ता के हथियारों से गप्पा गप्पा घूमते हैं इनकलाब के नारों से धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय खाली मुंडावरी पाय नरेंद्र मोदींचं करायचं काय खाली मुंडावरी पाय एक किती घेतलेल्या नरेंद्र मोदींचं करायचं काय खाली मुंडावरी पाय कडवा खाली मुंडावरी पाय नीम का पत्ता कडवा है नरेंद्र मोदी नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है अरे पोलीस करायचं काय खाली मुंडावरी अरे पोलीस करायचं काय खाली मुंडावरी पाय अरे नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है भारत माता की जय भारत माता की जय 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 भीम जय भीम जय भीम इन्कलाब जिंदाबाद अरे नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है भारत माता की जय भारत माता की जय नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है नीम का पत्ता कडवा है मोदी साला भड़वा है मोदीला फाशी पाऊस पडलाय गाराचा नरेंद्र प्रधान महाराजा पाऊस पडलाय गाराचा नरेंद्र प्रधान महाराजा पाऊस पडलाय गाराचा नरेंद्र प्रधान महाराजा पाऊस पडलाय गाराचा धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय दिल्ली पुलिस अरे मोदी आरएसएस का कुत्ता है सबका मुंह में लेता है अरे
करायचा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी दिल्ली अमित शाह अमित शाह दिल्ली पुलिस दिल्ली पुलिस दिल्ली पुलिस या नरेंद्र मोदी करायचं काय या भाजप सरकारचं करायचं काय अरे धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नरेंद्र मोदी जय नरेंद्र मोदीला फास्ट केला आता नाही म्हणायचं मोदी आरएसएस का कुत्ता है सबका मुंह देता है मोदी छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपति शिवाजी महाराज की आरएसएस मुर्दाबाद 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 अनुवाद मुर्दाबाद 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 मोदी साला भड़वा है मुर्दाबाद 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 खाली मुर्दाबादी पाय 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 मुर्दाबाद 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 बच्चे के भविष्य का काम है मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी महाराजचा पाऊस पडलेला नरेंद्र मोदी महाराजचा पाऊस पडलेला नरेंद्र मोदी महाराजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदैव बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो बोला बोला मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी चाय वाला मोदी चाय वाला मुर्दाबाद चाय वाला मुर्दाबाद चाय वाला मुर्दाबाद चाय वाला मुर्दाबाद मोदी चाय वाला मुर्दाबाद 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 चाय वाला बीजेपी मुर्दाबाद बीजेपी मुर्दाबाद बीजेपी मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 दिल्ली पुलिस मुर्दाबाद 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 दिल्ली पुलिस मुर्दाबाद मुर्दाबाद बच्चे का भविष्य खराब करने वाले का बच्चों का भविष्य करने वाले का धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो
करो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी तेरे देश में हुक्मशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। बाबा साहब के देश में मनुवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। मनुवाद ऊपर बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आरएसएस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। रत्ते बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय। मोदीचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय। तो बच्चा कडवा है, मोदी साला बड़वा है। तो बच्चा कडवा है, मोदी साला बड़वा है। इधर आ जाइए, सरकार इधर 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 मुर्दाबाद, मुर्दाबाद। हाँ, इधर इधर रुक रुक, हाँ, इधर देख। बोलो बोलो, हाँ बोलो बोलो। इधर इधर देखिए कैमरा। हाँ सही। मोदी साला बड़वा है, मोदी साला बड़वा है, मोदी साला बड़वा है। 2 मिनट। हाँ विजय मोदी साला बड़वा है। अरे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या केंद्र सरकार मुर्दाबाद, मोदी साला बड़वा है। दिल्ली पोलीस मुर्दाबाद, मोदी साला बड़वा है। दिल्ली पोलीस मुर्दाबाद, मोदी साला बड़वा है। बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। राजीनामा दो। हाय हाय। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। जय 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 भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मोदी साला बड़वा है, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल। जय भीम, 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 जय भीम। मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। जय 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 भीम, जय भीम, जय खाली बजा, खाली बजा। मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आरएसएस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। पाऊस पडतोय गारात, मोदी साला बड़वा है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। अरे नीम का पत्ता कडवा है, मोदी साला बड़वा है। अरे पाऊस पडतोय गारात, मोदी साला बड़वा है। अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय, मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय। पाऊस पडतोय गारात, मोदी साला बड़वा है। डॉक्टर आंबेडकरांचा जय हो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आरएसएस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आरएसएस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। वंचित बहुजन आघाडीचा जय हो। रत्ते बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो,
मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो राजीनामा दो दिल्ली पोलीस मुर्दाबाद 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 दिल्ली पोलीस मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 मोदी मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 आरएसएस मुर्दाबाद 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 भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बीजेपी मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो राजीनामा दो दिल्ली सरकारचं करायचं काय खाली मुर्दा वरी पाय मुर्दाबाद मुर्दाबाद दिल्ली पोलीस मुर्दाबाद दिल्ली पोलीस मुर्दाबाद शिक्षणाचा वाटोळा करणार भाजप सरकार मुर्दाबाद 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 शिक्षणाचा वाटोळा करणार भाजप सरकार मुर्दाबाद 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 शिक्षणाचा वाटोळा करणार केंद्र सरकार मुर्दाबाद विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारा मोदी सरकार मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारा अमित शहा मुर्दाबाद 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 या शिक्षण व्यवस्थेचा वाटोळा करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद 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 केंद्र सरकार मुर्दाबाद अरे मोदी सरकारचं करायचं काय खाली मुर्दा वरी पाय मोदी सरकारचं करायचं काय खाली मुर्दा वरी पाय मोदी सरकारचं करायचं काय खाली मुर्दा वरी पाय बाबासाहेब आंबेडकरांचं जय असो जय भीम जय भीम होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आओ धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो राजीनामा दो शिक्षण मंत्री राजीनामा दो राजीनामा दो भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद हाँ बस मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारा नारायण केंद्र सरकार मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारा केंद्र सरकार मुर्दाबाद 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 दिल्ली पोलीस मुर्दाबाद 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 बीजेपी सरकारचं करायचं काय खाली मुर्दा वरी पाय बसा हॅलो हाँ किती लोक टाकत होती सर्वप्रथम 2,500 वर्षापूर्वी त्यांनी संयुक्त क्रांतीचा नारा देत तुला मनोवादी वैदिकांच्या व्यवस्थेवर विजय केला. ते महान कार्मिक शास्त्रात तथागत भगवान होते. त्यांनी तिथल्या मनोवादी आणि वैदिकांच्या व्यवस्थेवर शासन घ्यायला आणि आम्हाला एकूण स्वातंत्र्य समता मूल्यांच्या तत्वाची जाणीव करून दिली. ते अतिक्रांतीचे पिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले त्यांनी आपल्या रक्ताच्या साखरेतलं पाणी होईपर्यंत पाण्यापासून आपल्या रक्ताच्या विष होईपर्यंत आपल्या मानवमुक्तीच्या 355 कन्या मानवमुक्तीचा जाहीरनामा लिहिला. तो ज्योतिषाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी आपल्याला रामेश्वराचं जगणं निर्माण करून दिले आणि संघर्ष केल्याच्या प्रत्येक महापुरुषाच्या विचारांनी करायला आग्रह करतो. मित्रांनो, हा मार्च म्हणजे एक क्रांतीची सुरुवात आहे. गेल्या 20 दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनाचे समर्थन म्हणून
2 दिवसापूर्वी दिल्ली येथे जंतर मंतर येथे आंदोलनामध्ये झालेला लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवर अमानुष आलेली जे अमानुष लाठीचार्ज आणि अश्रू लोकांना करण्यात आलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा अधिकार केंद्रशासित झाले असतो पाहण्यात आलं की केंद्राच्या वर डोक्यापर्यंत मारण्यात आलं. अक्षरशः मुलींना तर कपडे फाटून मारण्यात आले. हे मोदी सरकारचं देशाप्रती असलेलं प्रेम आहे. या देशामध्ये अनेकांच्या लोन दिले पण ही क्रांती थोडी वेगळी आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांच्या समर्थनात असलेला हा मार्च ज्यावेळेस दिल्लीच्या संसद भवनाकडे जातो त्यावेळेस त्याच्यावरती लाठीचार्ज केला जातो. 20 मित्र मरून सुद्धा जर भाजपा सरकारची संवेदनशीलता जर जागृत होत नसतील तर यांना राक्षस म्हणलं जातं, माणूस नाही. कारण लेकरू मेल्याचं दुःख काय असतं, लेकरू मेल्याचं दुःख काय असतं हे आता मायबापाला माहीत असतं. आता ज्या पंतप्रधानाला बायको नाही लेकरू नाही माय लेकरू नाही पण त्याला लेकरू मेल्याचं दुःख काय माहीत असणार आहे. लेकरू मेल्यानंतर त्या आईबापाची हवार काय असते हे जर पाहायचं झालं तर दिल्लीच्या आंदोलनामध्ये मरण पावलेल्या व्यक्ती जे मरण पावलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या मायबापाची हवार पाहिली पाहिजे. पोलिसांचा हा अमानुष हत्या लाठीचार्ज जो आहे तो या ठिकाणी असलेली असंवैधानिक असणारी या ठिकाणी मी माझ्या संघटनेच्या वतीनं या झालेल्या प्रकरणाचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर या मोर्चाला संबोधित करणार होते भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणदादा गायकवाड. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणार तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवाला अभिवादन करतो. मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस इंग्रजांसोबत लढण्याची त्या भारतीयांनी इंग्रजांसोबत क्रांती करून आपल्याला देशाचं स्वातंत्र्य करून दिलं. पण आता मनुवादासोबत आपल्याला लढून त्यांच्यासोबत संघर्ष करून आपल्या देशाची घटना आपले संविधान साबित ठेवायचं. तर या ठिकाणी आपण बघत आहात निष्पाप विद्यार्थ्याला निष्पाप विद्यार्थ्यासोबत गेलेल्या बालकांना महिलांना सर्वांनाच हे दिल्लीचं सरकार हे केंद्र सरकार सगळ्या लोकांना चिरून टाकीत आहे. त्याचाच आवाज म्हणून या भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आवाज घुमत आहे. तर आपल्याला आता घरात बसून चालणार नाही तर रस्त्यावरती लढाई लढावं लागेल. त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि सर्व महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र बंदमध्ये सर्व जनता सर्व तरुण सर्व संघटना सर्व एकत्र येऊन आपण या ठिकाणी सहभागी झालो. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा तालुका अध्यक्ष या नात्यानं भारतीय बौद्ध महासभेचा देखील या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आणि या सरकारचा जे चाललेला आहे मनुवादाचा जो चाललेला चर्या आहे तो बंद झाला पाहिजे आणि या शिक्षण मंत्र्याचा निषेध करतो, या सरकारचा निषेध करतो आणि या देशामध्ये जे चाललेलं आहे वातावरण याला बदलण्यासाठी तरुणच बदलू शकतात. आपण बघत आहात दिल्लीवर रोडवर रस्त्यावर तरुण आलेले आहेत. आता तरुण पेटलेला आहे. तरुण पेटला म्हणजे या सरकारनं होच यायला पाहिजे, नाही तर एका नेत्याला आणून रस्त्यावर मारून जसं नेपाळमध्ये झालं तसं या ठिकाणी होईल आणि जाण्यास मी मारण्यास नाही हे लोक मी घेणार नाहीत. याच्यासाठी मी आवाहन करतो आणि या ठिकाणी माझा जाहीर पाठिंबा व्यक्त करून थांबतो. माझ्या गटबंधच्या आंदोलनाच्या संघटनेला देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांनी सहभाग घेतला. यानंतर पूर्ण शहरातले युवा नेते राजकुमार सूर्यवंशी यांना विनंती करतो की यांनी या ठिकाणी 2 मिनिटं संबोधित करावं. सर्वात प्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो. दिल्ली येथे झालेल्या घटनेचा माझ्या रिपब्लिकन सेना व सूर्यवंशी परिवारातर्फे जाहीर निषेध करतो आणि दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही लवकरच दिल्लीकडे रवाना होणार आहोत एवढंच बोलतो आणि जास्तीत जास्त युवकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि या आंदोलनाचं ज्या माध्यमातून तुम्हाला पाठिंबा देता येईल त्या माध्यमातून द्यायला पाहिजे. ज्याला जमत नसेल त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा निषेध करायला पाहिजे. ज्याला आर्थिक व्यवस्था जे काही सहकार्य करता येईल त्याला त्यांनी त्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे. ज्याला वेळ देता येईल त्यांनी वेळ द्यायला पाहिजे.
मी दिल्लीकडे जाणार आहे. ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी माझ्या संपर्क करा. एवढे मिनिट आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील मगरे यांना विनंती करतो की यांनी आपल्या 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन दिल्लीमध्ये आंदोलन झालं. त्याच्यामध्ये लहान लहान बालक आबाल वृद्ध असं बऱ्याच तरुणांसोबत जे लोक होते, छोटे छोटे मुलं होते, वृद्ध महिला होत्या, अशा सर्वांनाच दिल्ली पोलिसांना मारहाण केली आणि त्या घटनेमध्ये एका लहान बालकाचा मृत्यू झाला. त्या घटनेचा निषेध म्हणून उद्धव बाळासाहेब आंबेडकरांनी आजची 24 जुलैची महाराष्ट्र बंदची जी हाक दिली त्या बंदला आमच्या धर्मसंघातील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक म्हणजे सर्वांनीच पाठिंबा व्यक्त करून हा बंद 100% यशस्वी केलेला आहे. त्यामुळे मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मला लक्षात येते त्याच्या अगोदर पण अनेक त्यांनी ज्यावेळेस आपल्याकडे घटना घडल्या त्यावेळेस नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. त्यांना लहान वाटत होती, पण हे एवढे निर्णय सरकार त्यांनी आत्महत्या करून सुद्धा त्यांनी राजीनामा दिला नाही. म्हणून या सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर जिल्हा शहराचे नगरसेवक ज्यांनी आंदोलनाला आम्हाला 6 वाजल्यापासूनचे सहकार्य करतात असे आमचे रोप सर कुरेशी यांना मी विनंती करतो की यांनी या ठिकाणी 2 मिनिटे मार्गदर्शन. भारत माता की, भारत माता की. पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से. पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से. तर आज या ठिकाणी एक नीट परीक्षा लीक संदर्भात भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये अन्य ठिकाणी या ठिकाणी मोर्चे निघत आहे. त्याचप्रमाणे आपल्या पूर्णा शहरामध्ये भव्य असं पूर्ण बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाला मार्गदर्शन करणारे आमचे प्रेरणास्थान भंतेजी, तसेच या मोर्चामध्ये सहभागी झालेले पूर्ण नगरसेवक उत्तमभैया खंदारे, धम्मा जोंधळे, दादाराव पंडित साहेब, तसे हाजीभाई कुरेशी व इतर सर्व या ठिकाणी नागेश हेगडेजी, सर्व मान्यवर आज आपण पूर्ण शहरात पाहत आहोत. सकाळी 6 वाजल्यापासून वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी हा मोर्चा निघत आहेत. तुषार गायकवाड यांची टीम या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, हा विषय इतका गंभीर आहे त्याची लाज या सरकारला वाटत नाही. मागील 20-22 दिवसापासून या दिल्लीमध्ये मोर्चा किंवा लोकशाही मार्गाने भूक हडताळ या ठिकाणी होत आहे. सोनम वांगचुक या ठिकाणी अनशन करत आहे, परंतु त्याची दखल हे निर्लज्ज सरकार या ठिकाणी घेत नाहीये आणि आज त्याची पडसाद पूर्ण भारतभर या ठिकाणी उमटलेले आहे. या पोलिसांचा अमानुषपणे लाठी हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे. त्या लाठी हल्ल्यामध्ये त्या पोलिसांसोबत इतर मंडळी, इतर तरुण, मग त्या आरएसएसचे असो त्या कोणत्याही संघटनेचे असो, त्याच्यामध्ये स्टिक हातात घेऊन ते लोक या ठिकाणी मारत. सर्वात पहिले ते कोण आहेत? त्यांची पोलिसीची वर्दी नव्हती, त्यांच्या हातामध्ये दंडे होते आणि ते बेछूट
आमच्या या तरुण युवकांना मारत होते। सर्वात आधी त्या तरुणांना ज्या पोलीसच्या वर्दीमध्ये नाही त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना अटक करून त्यांना विचारणा केली पाहिजे की तुम्ही कोणत्या संघटनेचे आहेत, मग खरोखर चौकशी होईल। ते पहा तुम्ही, प्रत्येक व्हिडिओ आलेले त्यांचे, पोलीस नाही, पोलीसची वर्दी नाही, त्यांच्या हातामध्ये दंडे आहेत, कळे आहेत, हे काय लावलं, हे काय प्रकार आहे? मागणी कोणती होत आहे? मागणी कोणती शाहीनबागची संदर्भात नाही, मागणी कोणती वक्फ बोर्डाच्या संदर्भात नाही। तेव्हा तुम्हाला कळलं असतं की तुकडे तुकडे गँग म्हणून तुम्ही हे आंदोलन दडपलं असतं। आज या ठिकाणी हे आंदोलन दडपलं जाणार नाही, कारण त्याचं एकमेव कारण हे आहे की याच्यामध्ये मुस्लिम समाज डायरेक्ट इन्व्हॉल्व नाही। जर डायरेक्ट इन्व्हॉल्व असता त्या लोकांनी धर्माचं नाव देऊन हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला असता। म्हणून मी या ठिकाणी जाहीर सरकारचा निषेध करतो, कारण की मला प्रश्न पडला की 14 पासून या ठिकाणी आंदोलन होत नाहीये। जे कोणी आंदोलन करते त्याला तुकडे तो गँग, लष्कर ए तोयबा, लष्कर ए मोहम्मदी असे वेगवेगळे नाव देऊन हा या ठिकाणी सरकार तो दडपण्याचं काम करते। परंतु या आंदोलनामध्ये असं पाहण्यात मिळालेलं आहे की हे आंदोलन विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी निर्माण केलेलं आहे। नीट परीक्षा असू द्या, कोणत्या अनेक परीक्षेचे पेपर लीक होतात। या ठिकाणी त्या एका मॅडमना मोर्चाकडे सांगितलं की हा कोणत्या प्रकारचा लीक आहे, हे का असं तुम्ही करतात, भविष्याचे का खेळतात, हा कुठेतरी प्रश्न आपण या ठिकाणी विचारला पाहिजे। म्हणून एकमेव कारण एकच मला वाटतं या ठिकाणी की हे भविष्यामध्ये यामध्ये या लोकांना अटक झाली पाहिजे, आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत त्या दिल्ली जंतर मंतरावर हे आंदोलन चालू राहणार आहे। आणि म्हणून मी माझ्या नाही, इनडायरेक्ट आम्ही तुमच्या सोबत आहोत। जर डायरेक्ट आले तर ते म्हणतात बघा टोपीवाले आणि दाढीवाले घुसतात, हे कुठेतरी दहशत आहे। आता दाखवा ना दहशत कुठे तुमची, का होत नाही काय? कारण की देशावण्याचं काम करतात, हे महाबाप करतात। त्यासाठी आज आंदोलनामध्ये आम्हाला हे चित्र पाहायला मिळालं की पूर्ण देश एकवटलेला आहे, सर्व जात पात धर्माचे लोक त्या ठिकाणी एकवटलेले आहे। या एकजुटीला मी सलाम ठोकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे आणि जे बोलण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे, या भारतामध्ये सर्व देश संविधानावर चालतो। म्हणून तुम्ही कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। अरे तुमच्या विरोधामध्ये हे पहिलंच आंदोलन आहे, 14 पासून तुम्ही या सत्तेवर आहात, आतापर्यंत असे मोर्चे निघाले नाहीत। जे काही मोर्चे निघाले तुम्ही जातीचं नाव देऊन, धर्माचं नाव देऊन इतर समाजाच्या लोकांना बाहेर येऊ दिलं नाही, कारण की त्यांचा प्रश्न वेगळा आहे। अरे नाही, जेव्हा आम्ही आमच्या न्यायासाठी हक्कासाठी रोड उतरतो तर सर्वांचं काम आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन असे प्रश्न भारतामध्ये निर्माण होतात, त्यावेळेस त्यांना जबाब विचारला पाहिजे। पहा काय चित्र भारतामध्ये चालू आहे। 130 कोटीचा हा देश, फक्त अभिजित दिपकेला तो सीजीआय सुप्रीम कोर्टाचा जज त्यावेळेस टिप्पणी करतो, कॉकरोच म्हणतो, तर कुणाला जाग येत नाही। परंतु एक युवक जे अमेरिकेमध्ये बसलेला आहे त्याला कळलं की आम्ही कॉकरोच आहोत, म्हणून अपमान आमचा झालेला आहे। ठीक आहे, हे कॉकरोच आज देशभर या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आता हे कॉकरोच तुमच्या नाक्यावर जाणार ना, अन्य ठिकाणी ज्याचे छिद्र आहे तिथे छिद्रामध्ये घुसणार, हे या ठिकाणी मी सांगतो। कारण की लोकशाही आहे मित्रांनो, लोकशाही आहे। बाबासाहेबांनी मजबूत अशी लोकशाही दिलेली आहे। जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत अन्याय थांबणार नाही। आणि आज या पूर्ण शहरामध्ये 100% सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी रोडवर फिरत आहोत। आम्ही गेलो बी नाही, हे बघा युनिफॉर्म मध्ये आहे मग वॉकिंगच्या, तरी पण आमची शाळा पहिले सोडली बाबासाहेबांची। मी म्हटलं इतर शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिसले पाहिजे, पवार कॉलेज असू द्या, गुरुमती कॉलेज असू द्या, तरुण मुलं, हे लढाई जी आहे तरुणाच्या भविष्यासाठी आहे। तरुणांनी आपलं जीवाचं रान या ठिकाणी केलं पाहिजे। जेव्हा आमचा नसीर कॉम्रेड या ठिकाणी मोर्चे काढतो त्यावेळेस लोक हसतात, परंतु लोकशाही त्याला कळलेली आहे। तो पूर्ण 2 माणसं किंवा असू द्या, तो आपली मागणी या ठिकाणी रास्तपणे त्या ठिकाणी मांडत असतो। म्हणून मित्रांनो, आज आपण या एकजुटीला सलाम करूया आणि इतर अजून प्रश्न निर्माण होतील असे त्याला घाबरायचं नाहीये। 5 तरुणांचे व्हिडिओ काय म्हणतात, तरुण असं 10 त्या ठिकाणी उभा आहेत आणि म्हणतात मारा मारा, तुमची काठी तुटेपर्यंत मारा।
परंतु बाबासाहेबांची जी लोकशाही आम्हाला वाचवायची आहे, आम्ही सरकणार नाही, मार खायला तयार आहेत. अरे शर्म वाटली पाहिजे पोलिसांना, दिल्ली पोलिसांना, की आपल्या 16-17 वर्षाची मुलगी आहे, त्याचे कपडे फाडतात तुम्ही. तुमच्या मुलं नाहीत का तुम्हाला तुमचे मुलं नीट होणार नाहीत, तुमचे मुलं इंजिनियर होणार नाहीत. लाज वाटली पाहिजे मित्रांनो, लाज वाटली पाहिजे. यासाठी आपण पुन्हा एकदा या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करूया आणि आपण पूर्ण शहराने एकजुटता दाखवलेली आहे, त्या एकजुटीला मी सलाम करतो. आणि या ठिकाणी मला संयोजकांनी 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची विनंती केली, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आजच्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आमचे धर्मगुरू आदरणीय डॉक्टर विठ्ठल महास्तव यांना विदेशातून काही लोक भेटायला आल्यामुळे त्यांना जायचं, ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करू निघणार आहे. त्याच्यानंतर प्रकाशदादाचं, उत्तम भैयाचं, धर्मादादा, दादाराव पंडित या अन्य मान्यवरांचं भाषण होणार आहेत, त्यामुळे आपण या जागेवर सर्व समाजासाठी जीवन समर्पित करणारे महापुरुष आणि पूर्णा शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक, नगर परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, आजचा जो बंद आहे तो या अमानुष्यपणे अमित शहा गृहमंत्री आहेत ना, त्यांच्या आदेशावरून तरुण मुलांना दिल्लीमध्ये जे मारलं त्याचा निषेध म्हणून आजचा हा बंद आहे. खरं म्हणजे महेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यापेक्षा आपण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनाच आपण साकडं घालू की यांनी यांचा पाठिंबा काढून घ्यावा, म्हणजे सरकार आपोआपच पडतं. या टेकूवर असलेलं सरकार होय, तेव्हा आपण सर्वजण यांनाच निवेदन देऊ की तुम्ही यांचा पाठिंबा काढून घ्या, म्हणजे सोयीचं होऊन जाईल. तेव्हा जे आज लोकशाहीला म्हणजे धब्बा लागलेला आहे, लोकशाहीला कलंक लागलेला आहे, हा कलंक बघा. आता अशी वेळ येऊ नये की एखाद्या वेळेला हे जे तरुण आहेत जे काठीनं पोलीस मारतात त्यांच्याच काठ्या घेऊन त्यांना एखाद्या वेळेला मारण्याची पाळी यांच्यावर येऊ नये. होय, आता बघा पंजाबमधून शीख लोक शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी तलवारी भाले घेऊन दिल्लीकडे येत आहेत. त्यांच्या वाटाला येतात का ते? त्यांना लाठ्या मारा बरं म्हणा, त्यांना काठ्या चालवायला तुमच्या चालतात काय? सरळ ते काठ्या बिठ्या नाही, तुमच्या काठ्या सगट कत्तली करतील सर्वांच्या. बघा पंजाबवरून निघालेत माणसं, ते दिल्लीला येत आहेत. म्हणून बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे आज पूर्ण देशामध्ये हे वातावरण बिघडलेलं आहे. नेपाळसारखी, श्रीलंकेसारखी, बांगलादेशासारखी परिस्थिती आपल्या देशातही येऊ शकते, नाही म्हणता येणार नाही. आणि म्हणून यासाठी शासनाने सावध व्हावं, सहज घेऊ नये, जरा शुद्धीवर येऊन घ्यावं. आणि न्यायालय सुद्धा चुकीचं बोलत आहे, न्यायालयाने सुद्धा चुकीचा विचार दिलेला आहे, हेही वाईट आहे. न्यायालयानं सुद्धा त्यांचं बटीक बनू नये, त्यांच्या हातातलं बाहुलं बनू नये आणि खऱ्या अर्थानं न्याय द्यावा या मुलांना. तेव्हा मी या अमित शहा प्रधानमंत्री जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा निषेध करतो आणि जे मुलांना मार लागलेला आहे त्यांच्या संवेदना आम्ही जाणू शकतो. यानंतर जे जे विद्यार्थी अशा प्रकारे दिल्लीमध्ये किंवा इतर ठिकाणी रस्त्यावर येतील त्या वेळी आपल्या सर्व तरुणांनी त्यांच्या मागे उभं राहावं आणि झाल्या घटनेचा, दिल्लीमध्ये होत असलेल्या घटनेचा मी एकदा निषेध करतो आणि आपण उपस्थित आहात सर्वांना धन्यवाद. यानंतर या आंदोलनाला
पाठिंबा देणारे DYSFIचे नेते कॉम्रेड नसीर सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मान्यवराला विनंती करतो की 2-2 मिनिटं आपण या ठिकाणी घेतले पाहिजे. अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. शेख नसीर सर यांना विनंती करतो की यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. इथे जमलेले तमाम पूर्णावासी, आपण हा जो संघर्ष पाहिला, हा वरवर पाहिला तर विद्यार्थ्यावरती अन्याय वाटतोय. नक्कीच हा विद्यार्थ्यावरती अन्याय झालेला आहे. विद्यार्थी असतील, तरुण असतील, त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा एक प्रकार आहे. पण आपण जर याला खोलवर विचार करून पाहिला तर हजारो वर्षापासनं जी काही एक व्यवस्था, एक उभी लाईन जी इथे निर्माण केल्या गेलेली आहे, हजारो वर्षापासनं जी मनुस्मृतीला अभिप्रेत असलेली जी व्यवस्था इथे स्थापित केल्या गेलेली आहे, तीच व्यवस्था अजूनही असावी असं आता सत्तेत बसलेल्या लोकांना वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती आपल्याला सांगितली आहे. जेव्हा जेव्हा आपण क्रांती करण्याचा प्रयत्न करू, विषम व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहण्याचा प्रयत्न करू, समतेचा विचार करू, समतेची हक्क म्हणजे समतेचा हक्क किंवा मागणी करू, त्यावेळेस ही विषमतावादी व्यवस्था जी आहे ती प्रतिक्रांतीसाठीच झटत असते आणि ती प्रतिक्रांती आपली करते आणि विषमतावादी व्यवस्थाच कशी राहील याचा विचार करत असते. हजारो वर्षापासून जी मनुस्मृती आहे ती आता लादण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. कसा केला जातो? कुठल्या तरी एका लेखकाने म्हटलेलं आहे, एखाद्या देशाची व्यवस्था जर बिघडवायची असेल तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, तिथलं शिक्षण व्यवस्था तुम्ही बिघडवा, म्हणजे आपोआप ती व्यवस्था बिघडेल. आणि तेच काम करण्याचा प्रयत्न ही RSS आणि मनुवादी जे भाजप आहे ते करण्याचा प्रयत्न करते. मागील 25 ते 26 दिवस झालंय दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. 20 दिवस सातत्याने, जेव्हा 20-21 दिवस सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले होते, त्यांना उपाशी ठेवून तसंच बळजबरी तिथून म्हणजे एक तानाशाही पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने त्यांना उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. त्यानंतर जेव्हा 20 जुलैला सगळ्या देशभरातून तिथे त्या संदर्भात त्याला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जो कॉल दिला गेला, त्यावेळेसची जी बर्बरता आपण पाहतोय, ती बर्बरता म्हणजे आम्ही मागच्या काही वर्षापासून जर विचार केला तर आम्ही विद्यार्थी संघटना आणि तरुण संघटनेमध्ये मी स्वतः काम करत आलेलो आहे. अशा प्रकारचं नीच मानसिकता असलेलं कुठलंही सरकार आम्ही आतापर्यंत पाहिलेलं नाहीये. अशा प्रकारे बर्बरता, लाठीचार्ज विद्यार्थ्यावर करताना आम्ही पाहिलेलं नाहीये. हे पहिल्यांदा अशा पद्धतीनं नीच आणि बर्बरता दाखवणारे हे सरकार आहे. या सरकारचं DYFI आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रथमतः मी निषेध करतोय. आणि इथून पुढे जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी असतोच. SFI असेल, DYFI असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पण प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी असणार एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद, या सर्व महामानवांना अभिवादन. बांधवांनो, आज 20 दिवसापासून या दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणात एक आंदोलन चालू आहे की या भारताच्या दलिंदर शिक्षण मंत्री ज्याच्या नावामध्ये द आहे त्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु हा देश, या भारताचे आपल्या डिग्री हासिल केलेले सुशिक्षित प्रधानमंत्री जे विश्वगुरु म्हणतात, आज मला 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे की हा भारत देश विश्वगुरु कसा बनणार आहे. या भारत देश विश्वगुरु बनणार आहे जर या देशामध्ये नीटचा पेपर फुटला तर हा भारत देश विश्वगुरु बनणार आहे. हा भारत देश या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करून विश्वगुरु बनणार आहे. या देशामध्ये या देशाचं भविष्य घडवणारे शिक्षक
त्याचं टीईटीचं पेपर फुटलं तर हा भारत देश विश्वगुरु बनणार आहे. दुसरी घटना घडली रामपूर येथे मौलाना जोहर युनिव्हर्सिटी, आझम खान द्वारा जी युनिव्हर्सिटी बनवली गेली त्या युनिव्हर्सिटी तोडण्याचा आदेश पारित करून रामपूर प्राधिकरणाने बुलडोझर चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला त्या योगी सरकारला सांगायचं आहे, अरे तुम्ही भिक्षा मागणारे लोक, तुम्हाला शिक्षेचं महत्व काय कळणार आहे? तुम्ही भिक्षा मागणारे होतात, तुम्हाला शिक्षेचं महत्व कधीच कळालेलं नाही. तुमचा अजेंडा आहे की या देशामधला तरुण असुशिक्षित राहिला पाहिजे, अनपढ राहिला पाहिजे आणि तो मोदीचा अंधभक्त झाला पाहिजे. अरे 20 दिवसापासून तुम्ही अभिजित दिपके, सोनम वांगचूक उपोषणाला बसलेला आहे. आज प्रकाशजी आंबेडकरांनी जो महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे त्या महाराष्ट्र बंदला आमचा पुरेपूर पाठिंबा आहे. तुम्ही आज अभिजित दिपके आणि सोनम वांगचूकला टेररिस्ट म्हणून घोषित करत आहात, याचाही आम्ही निषेध करतो. अरे तुम्ही संसदेमध्ये महिला आरक्षणाचा बिल आणता आणि त्याच विद्यार्थिनीवर कपडे फाडून दिल्लीचं पोलीस त्यांना मारत नेतं. काल प्रियंका गांधीला अर्ध शरीर गाडीमध्ये आणि अर्ध शरीर त्याचा बाहेर होतं, ती तरी कोणाची लेख आहे? त्यामुळे या घटनेचा निषेध करतो आणि एवढंच सांगतो की नरेंद्र आणि देवेंद्र या भ्रष्टाचाराच्या जोडीमध्ये एक मुंडकं जुडलेलं आहे, त्याचं नाव आहे धर्मेंद्र आणि त्या तिघाच्या नावामध्ये द आहे आणि या देशाला लागलेली दरिद्री आहे. जोपर्यंत धर्मेंद्र राजीनामा देत नाही यापेक्षा आंदोलन मोठं होईल. एवढंच सांगतो. जय हिंद, जय भारत. यानंतर तुमचे आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्राचे खरं कॅन्सर प्रकाशदादा कांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दादाच बोलतील, त्यामुळे दादाला विनंती करतो की आपण मार्गदर्शन. मी सर्व परिवर्तनवादी चळवळीतील नेतेगणांना अभिवादन करतो. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान यांना अभिवादन करतो. आणि मी ऐकत होतो एक नारा माझ्या कानावर नव्यानंच ऐकायला मिळाला. पोरं काय काढतील मला माहिती नाही. ते म्हणत होते नीम का पत्ता कड़वा है, असं म्हणत होते आणि त्याला वेगळ्या तऱ्हेनं प्रतिसाद येत होता. खरंच मोदी सरकार बडवं आहे का याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आपण पाहतोय की देशामध्ये गेली 12 वर्ष हे मोदीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि आल्यापासून सातत्यानं अत्याचाराचं सत्र देशामध्ये चालू आहे. या देशामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचे, माणसा माणसामध्ये फूट पाडायची, या देशातील विविध राज्यामध्ये असणारी जी सरकारं आहेत त्यामधले आमदार फोडायचे आणि जे भ्रष्ट असो की चांगले असो असे आमदार फोडायचे आणि त्यांचे सरकार पाडायचे, असा एक धंदा या मोदी सरकारनं सुरू केला. त्याच्यामुळे तर ही म्हण आली नाही ना की नीम का पत्ता कडवा है, त्यामुळेच आली की काय मला असं वाटतंय. आणि बांधवांनो, गेली आठवडाभर आपण पाहतोय, त्याही अगोदर पासून पाहतो की अभिजित दिपकेनं जे कॉक्रोचचं आंदोलन चालू केलं त्याला या मोदी सरकारनं हलक्यात घेतलं. त्यांना वाटलं या देशातला हा तरुण काय करणार आहे, त्याच्यानं काय बिघडणार आहे. परंतु हा कॉक्रोच देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला आणि जंतर मंतरवर लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी जमा झाले. मला वाटतं त्या मोदीच्या पॉकेट पर्यंत हे कॉक्रोच पोहोचले. तेव्हा त्याला त्याची कळ लागली
आणि नंतर मग या कॉक्रोचला सांभाळा, त्याला इथून हाकला, ते जंतर मंतरवर दिसले नाही पाहिजे, अशा तऱ्हेचे आदेश गृहमंत्री काढतात. अमित शहा, त्या बिचाऱ्याला अगोदर पासूनच माहिती आहे, तडीपार माणूस, त्याला अगोदर पासूनच माहिती आहे की गुन्हेगारी जगतामध्ये काय होतं. तुम्ही टीव्ही पाहणारे लोक आहात, टीव्हीवर तुम्ही पाहिलं असेल की पोलिसांपेक्षा त्या ठिकाणी पोलिसांचा वेश घालून आमच्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करणारे जे लोक होते ते पोलीस नव्हते. पोलिसांच्या वेशामध्ये हे रायंदर पाठवले. ते मला असं वाटतं ते मोदी भक्त आणि मोदीचे शहाचे भक्त याच्यापेक्षा RSS चे लोक आहेत, याच्यापेक्षा दुसरे असू शकत नाही. बांधवांनो, अत्यंत शांततेनं चाललेलं उपोषण सोनम वांगचुक साहेबाचं, त्यांना सुद्धा अतिरेक्यासारखं उचलून नेलं. विद्यार्थ्यावर जसे हे देशाचे देशद्रोही आहेत या प्रकारामध्ये त्यांना काउंट केलं गेलं आणि त्यांना नको ते त्यांच्यावर छेड केल्यात गेले. हे सरकार किती निर्दयी आहे की या जंतर मंतरवर ज्या आमच्या आया बहिणी मुली त्या ठिकाणी प्रोटेस्ट करत होत्या, त्यांना सुद्धा मारण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे. लाज वाटायला पाहिजे. तुम्ही इकडं नारीच्या बाबतीमध्ये बोलता, नारीचा उद्धार झाला पाहिजे, नारीचा सन्मान केला पाहिजे. अरे भडव्यांनो, तुम्ही नारीचं डोकं फोडून तिचं रक्त सांडून सन्मान करणार आहात का? हा प्रश्न तुम्हाला देश विचारतोय. बांधवांनो, शिक्षण संस्था ही टोटल पूर्ण ही सडून गेलेली आहे. या शिक्षण संस्थेला सुधारण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यासाठी ते सोनम साहेबांचं आणि अभिजीत जिपकेचं उपोषण आहे, प्रयत्न आहेत. तुम्हाला सडलेले आणि व्यवस्थित करण्याचे कोणतेही प्रयत्न नकोत. तुम्हाला निर्माण करायचे मोठे गावकर जे नीटच्या परीक्षेचे पेपर आणून विकतात. लाखो रुपयामध्ये पेपर विकले जातात. गरिबाच्या लेकरांनी कधी व्हायचं डॉक्टर, त्यांच्या डोळ्यात ते स्वप्न हिसकावून घेण्याचं पाप मोदी सरकार करतंय. आणि हे धर्मेंद्र, त्यांचे कोणते जे शिक्षण मंत्री आहेत, हे ते डोळे असे बंद करून पाहत आहेत. त्याला कधी जाग आली नाही की एवढे लाखो विद्यार्थी रस्त्यावर आलेत, आपण या विद्यार्थ्यांचं ऐकलं पाहिजे. या ठिकाणी विविध पक्षाचे लोक, काँग्रेसचे असतील, कम्युनिस्टचे असतील, आपचे असतील, समाजवादी असतील आणि विविध पक्षाचे लोक त्या ठिकाणी येत आहेत. परंतु हे सरकार संसदेमध्ये बोलायलाच तयार नाही. टीव्हीवर फक्त बातम्या की आम्ही बोलायला तयार आहोत, आम्ही चर्चा करायला तयार आहोत, पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी संसदेमध्ये बोलणारे लोक आहेत त्यांची मात्र गळचेपी करायची, त्यांना बोलू द्यायचं नाही, अशा प्रकारचं वर्तन हे सरकार करतंय. बांधवांनो, तुम्हाला असं वाटतंय की एका धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा देऊन हे सडलेलं सगळं सुटेल आणि हे सडलेलं नीट होईल अशी मला अजिबात मला या बाबतीमध्ये हमी वाटत नाही. आम्हाला हे सरकार घालवायला पाहिजे आणि आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आमच्या सगळ्या तरुणांना, उरणेच्या सर्व धर्मीय सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की उद्या आमची ही लेकरं शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शिकायला जाणार आहेत. त्यांच्याही शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यांच्या सोबत जर भ्रष्टाचाराचं असंच वातावरण राहिलं तर तुमच्या घरामध्ये कोणी इंजिनियर, डॉक्टर
आणि चांगला हुद्देदार निर्माण होऊ शकतो का, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही ठेवा बांधवांनो. तेव्हा आपण एक राजीनामा मागून चालणार नाही. आपल्याला हे सरकारच घालून टाकायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण केली पाहिजे बांधवांनो. हे सरकार एवढं निर्लज्ज आहे की सहजासहजी जाणार नाही. तुम्ही आजपासून आपल्या मनामध्ये खूनगाठ बांधून ठेवा की येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपचे लोक असतील त्यांना आम्ही सत्तेवर जाऊ देणार नाही, अशा प्रकारचं मनामध्ये खूनगाठ बांधून ठेवा. तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं ही लोकशाही जिवंत ठेवू शकणार नाही. सामान्य माणसाला आता वाटतंय की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं काय होतंय. बांधवांनो, संविधानाची चिंता एका मिनिटात काय होतंय ना आता. बांधवांनो, देशभर आता सर्वसामान्यापासून विद्वानांपर्यंत एक चर्चा चालू आहे. ती चर्चा भारतीय संविधानाच्या निमित्तानं चालू आहे. भारतीय संविधान हे या देशातल्या भाजपवाल्यांना खटकतंय, हे या ठिकाणच्या RSS वाल्यांना खटकतंय. कोणत्याही प्रकारे हे भारतीय संविधान या देशामध्ये नको अशा प्रकारच्या गुप्त चर्चा आणि कट कारस्थानं RSS वाले आणि भाजपवाले रचत आहेत. बांधवांनो, ज्यांना ज्यांना या संविधानाचा लाभ झालेला आहे त्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर संविधान नसेल तर या देशामध्ये आम्ही सुरक्षित नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि भाजपवाल्यांना आणि RSS वाल्यांना आम्ही एक चेतावणी देतो.
की आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधान या देशामधून बदलू देणार नाही असा आंबेडकरी बाणा आहे. आणि या बाण्याच्या योगाने आम्ही देशभर हे रान पेटवत आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी लगेच जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर निर्णय घेतला आणि महाराष्ट्र बंदची हाक दिली. आज आपल्या सगळ्या मोठ्या शहरांचं मी टीव्ही वरून पाहत होतो. मालेगाव पासून, मुंबई पासून, नागपूर पासून, सगळीकडे, सोलापूर पासून सगळीकडे बंद आपोआप होत आहेत. ही बंद स्वखुशीने होत आहेत. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान देणारे मोर्चे प्रत्येक ठिकाणी निघत आहेत. त्या नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये, शहाच्या विरोधामध्ये, धर्मेंद्र ते कोणता प्रधान आहे त्याच्या विरोधामध्ये आणि भाजप RSS वाल्यांच्या विरोधामध्ये हे मोर्चे निघत आहेत. हे मोर्चे केवळ हे मोर्चे या ठिकाणी निघत आहेत. या मोर्चेकरांना जर तुम्ही छेडण्याचा प्रयत्न केलात तर हे मोर्चेकरी जीवावर उदार झालेले आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. या मोर्चेकऱ्यांना हे मोर्चेकरी स्वतःच ॲटॉम बॉम्ब आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक भीमसैनिक हा ॲटॉम बॉम्ब आहे. त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न करू नका. तो जर फुटला तर तो स्वतःही जाईल आणि तुमच्या सगळ्यांनाही घेऊन जाईल. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे फार खुशीनं बंद करावं शहर असं आम्हाला कधीच वाटत नाही, परंतु नाइलाजास्तव हे सगळं आम्हाला करावं लागतंय. या देशातली लोकशाही टिकवायची असेल, या देशामधल्या परिवर्तनाच्या चळवळी टिकवायच्या असतील, हा देश सुसंस्कृतपणे वैज्ञानिक मार्गावर न्यायचा असेल तर आम्हाला सातत्यानं भारतीय संविधानाचं जतन करावं लागेल. आणि या सडक्या व्यवस्था पेरणारं जे सरकार आहे हे घालवलं पाहिजे. हे घालवण्याचा एकच महामंत्र आहे आणि तो म्हणजे प्रत्येक येणारी जी निवडणूक आहे त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा कोणताही माणूस निवडून येणार नाही याची खूणगाठ तुमच्या मनामध्ये आतापासूनच पेरून ठेवली पाहिजे. बांधवांनो, अधिकचं काही बोलण्यापेक्षा या शहरातल्या सगळ्या नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, आमच्या सगळ्या सन्माननीय नगरसेवकांनी, विशेषतः तुषार गायकवाड आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली हाक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आज महाराष्ट्र बंदमध्ये हे शहर सुद्धा सामील आहे. ही भावना ठेवून सगळ्यांना एकत्रित केलं. अत्यंत शांततेनं, कुणालाही गालबोट न लावता, कुणाचीही भावना न दुखवता हा मोर्चा या ठिकाणी आणला आणि अत्यंत शांततेनं या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या मोर्चाचं जे निवेदन आहे हे आपण या ठिकाणचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत आपण राष्ट्रपतीला देत आहोत. या निवेदनामध्ये ज्या मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मी वाचून दाखवतो. या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रपतींनी बडतर्फ करावं अशा प्रकारची पहिली मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जे गेली 22 दिवस उपोषणाला बसलेले आहेत असे या देशाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण सरकारने अत्यंत सन्मानानं चर्चा करून सोडवावं अशी ही विनंती राष्ट्रपतींना करण्यात आलेली आहे. नीट परीक्षेमध्ये जे विद्यार्थी आतापर्यंत शहीद झालेले आहेत, ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अशा 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये मानधन देण्यात यावं
आणि त्यांच्या कुटुंबातील एक नातेवाईक कायमस्वरूपी सरकारी सेवेमध्ये घेण्यात यावा अशाही प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. आणि ही मागणी करत असताना जंतर मंतरवर गेली 2 दिवस जी विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान ज्या पोलिसांच्या वेशामध्ये असणाऱ्या लोकांनी केलेलं आहे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेलं आहे, अशांच्या विरोधामध्ये सरकारने कठोर कार्यवाही करावी अशा प्रकारची ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देण्याची तयारी ठेवली, आपल्यावर होणारे जे काही अन्याय अत्याचार आहेत ते सहन करत जंतर मंतरवर शक्ती प्रदर्शन केलं, त्या जंतर मंतरवर शक्ती प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यावर या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत. या ठिकाणी राष्ट्रपतींना आपण मागणी केलेली आहे की ज्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते बिनशर्त ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बांधवांनो, या मोर्चाचा शेवट तुषार गायकवाड हे करतील अशी मी त्यांना सूचना करतो. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती आपल्या सर्वांना आहे. या आंदोलनामध्ये अनेक तरुणांना या RSSच्या काही पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना बेदम मारण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याच्या निषेधामध्ये पूर्णा शहरातल्या सर्व सामाजिक संघटना त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण या बाळासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र बंदच्या या हाकेला ओ देत आपण पूर्णा शहर कडकडीत या ठिकाणी बंद पाळलेला आहे. मी या ठिकाणी या बंदमध्ये आमचे धम्मगुरू आदरणीय डॉक्टर उपगुप्त महास्तवीर, त्याचबरोबर आमचे नेते प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, मुकुंद भोळे, धम्मा जोंधळे, दादाराव पंडित, राऊत सर खुरेशी, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, नागेश शेंगडे दादा, आमचे विनोद भाऊ गायकवाड, DYSFIचे नसीर सर, आमचे त्र्यंबक कांबळे साहेब, विजय खंडागळे, लक्ष्मीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर या पूर्णा शहरातल्या सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर या आजच्या बंदला पूर्णा शहरातल्या काँग्रेस कमिटीने आमचे या ठिकाणी सरान बागवान जे शहराध्यक्ष आहेत यांनी या ठिकाणी या बंदला काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचबरोबर DYSFI यांचा देखील या बंदला या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे. त्याचबरोबर जनता दल आमचे कुंदन ठाकूर यांनी देखील या बंदला या ठिकाणी पाठिंबा दिला. या पूर्णा शहरातल्या व्यापारी संघटनेनी, या पूर्णा शहरातल्या पत्रकार बांधवांनी, या पूर्णा शहरातल्या पोलीस प्रशासनाने, या पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्वक या ठिकाणी सहकार्य केलं. मी या सर्वांचे आभार मानतो. आज देशातली परिस्थिती तुम्हा सर्वांना माहिती आहे. आताच या निवेदनामध्ये दादानं सर्व विषय घेतलेले आहेत. मी अधिकचं या ठिकाणी बोलणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशाचं आम्ही या ठिकाणी पालन केलं. जर या देशातलं सरकार या विद्यार्थ्यावरती जर असाच अन्याय करत राहिलं तर या महाराष्ट्राला बंद पाडायला, हे महाराष्ट्र जाळायला आम्ही काही कमी नाही एवढं आव्हान या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो. पूर्णचा इतिहास नेहमी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये सांगत असताना अनेक जण सांगतात पूर्णा हे सेन्सिटिव्ह शहर आहे आणि हे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. परंतु आम्ही आमच्या काही वरिष्ठ नेत्याच्या आदेशाचं पालन केल्यामुळे आम्ही शांत आहोत. परंतु या प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतोय की आम्ही शांत आहोत, परंतु आमचा अंत आपण या ठिकाणी पाहू नये. आज जंतर मंतरवरती जे आंदोलन होत आहे त्या ठिकाणचे काही BJPचे भडवे आमदार आणि खासदार या ठिकाणच्या विद्यार्थ्यावरती आरोप करतात की हे विद्यार्थी नक्षलेट आहेत, हे विद्यार्थी देशद्रोही आहेत.
मग मला सांगा, या ठिकाणचे बीजेपीचे खासदार आमदार का देशप्रेमी आहेत का? या RSSचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो. या ठिकाणच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा मी या ठिकाणी धिक्कार करतो. या देशाच्या गृहमंत्र्यांचा मी या ठिकाणी धिक्कार करतो. या ठिकाणी या देशाच्या अनपढ शिक्षण मंत्री, या देशाला लाभलेले अनपढ शिक्षण मंत्री मी धर्मेंद्र प्रधान यांच्या कृत्याचा या ठिकाणी धिक्कार करतो, यांचा या ठिकाणी निषेध करतो. आज एकंदरीत बंद मध्ये सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं. मला विशेषतः विनंती करायची आहे. मला सकाळी 7 वाजता सरान बागवानचा फोन आला होता की भाऊ, पोलीस प्रशासनाने काही आमच्या बागवान समाजाचे गाडे पोलीस स्टेशन मध्ये लावले. सकाळी 7 वाजता कुठलाच विचार न करता पोलीस प्रशासनाला भिडण्यासाठी आम्ही गेलो. परंतु आज मला या पूर्ण बंद मध्ये आंबेवाल्यांचं धन्यवाद व्यक्त करायचे की आपण काळजीपूर्वक बंद केल्याबद्दल आपले खूप खूप या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धन्यवाद देतो. यानंतर आमच्याकडून अपेक्षाची भूमिका आपण घेऊ नये. आज तुमच्या न्यायासाठी हे इथं आम्ही लढतोय. या ठिकाणी आंब्याचे दुकानं सुरू आहेत. मला वाटते त्यांच्या घरी काय विद्यार्थी नाहीत असं मला वाटते, परंतु ज्या ज्या व्यापाऱ्याच्या घरी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे विद्यार्थी चांगले शिकणार आहेत आणि पुढे जाणार आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यावरती अन्याय होणार आहे, म्हणून आज या बंद मध्ये ज्या ज्या व्यापाऱ्यांना सहकार्य केले मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. आणि मी PI साहेबाला विनंती करतो की आपण हे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण इकडे यावं. यानंतर मी या ठिकाणी वेळेअभावी काही नावं राहिलेत. विनोद भाऊ, लक्ष्मीकांत शिंदे दादा, संजय शिंदे भाऊ, आपल्या या ठिकाणी माफी मागतो की वेळेअभावी आपल्याला या ठिकाणी हे भेटणार नाही. सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी PI साहेबांनी वर यावं. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला या ठिकाणी वर्दी मिळाली. माझी विनंती इथं. यानंतर मी त्र्यंबक कांबळे साहेबाला विनंती करतो की यांनी आपलं आभारपर 2 शब्द या ठिकाणी मांडावे. तुम्ही बोला. अहो, तुमचं काय म्हणणं आहे म्हणा, आम्ही तोपर्यंत निवेदन देतो. 2 मिनिटं निवेदन देतो. बोला. राहू द्या आता झालं सगळे. दादाच्या नंतर बोलायचं नका, राहू द्या आता. ना पण नसीर सर, इसको फोड़ दो वाला हाथ में पकड़ के हाथ में ये अच्छा इसको तो अच्छा ये पकड़ रहे इधर उसको डफली दो ना निवेदन नहीं करना. थोड़ा राउंड मोटा क्या राउंड क्या मोटा थोड़ा फोटो मारा. मोठा भी करा सगळे इधर देख रहे हैं. ऊपर कर रहे फोटो, ऊपर ऐसा जरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र मोदी मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद, अरे होश में आओ, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अरे होश में आओ, नरेंद्र मोदी होश में आओ. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा चल किसको दे ले लो.
त्याच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या नालायक सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. साहिल जरा फोटो ले काँग्रेस काय आहे सर. आजचं आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे पूर्ण शहराचं.